आणि म्हणून आपल्याला सर्वांना आता विचार करायची वेळ आलेली आहे. मी म्हटलं, या जगाचा आदर्श ज्या राजाचा घेतला जातो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला मिळालंय, खूप मोठी गोष्ट आहे. कोणालाही मिळत नाही छत्रपती नाव. आणि इतिहास सांगितला जातो की 350 वर्षापूर्वी आग्र्याहून येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक रात्र मुक्काम केलेला आहे. इतिहास असाच लिहिला जात नाही. या इतिहासामध्ये आपल्याला थोडंसं रमलं पाहिजे. आता आपण गुण्या गोविंदाने एकत्र नांदून छत्रपतींचा वारसा घराघरापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडनं घ्यावं याची फक्त 5 गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्यात. पहिली अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती कोणती? ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यामधून विश्व निर्माण केलं. त्या काळामध्ये राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने स्वतःची हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न पाहणारे छत्रपती बाल शिवाजी यांचं कर्तृत्व आपण आत्मसात केलं पाहिजे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जाती धर्मावर त्यांनी प्रेम केलं. तिसरी सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व लोकांना सन्मान दिला, विशेषतः स्त्रियांना सन्मान दिला. चौथी जी गोष्ट आपण महाराजांकडून आत्मसात केली पाहिजे ती म्हणजे तेवढंच राज्य वाढवा जेवढं टिकवता येईल. आणि 5वी गोष्ट छत्रपतींची आहे ती म्हणजे स्वतःसाठी जगलाच तर संपला, दुसऱ्यासाठी जगला तरच टिकला. छत्रपती नावासाठी एवढी गोष्ट आपल्याला खूप झाली. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मला जाणवते ती म्हणजे अध्यात्माची. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झाला रे कळस. आणि आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तो शावे, तो शोणी मच द्यावे पसायदान. माऊलींनी पसायदान दिलं. अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुक्यामध्ये पैज खांबाला पाठ लावून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ही जगाला दिली. पसायदान जगाला दिलं. भगवद्गीतेमध्ये यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम, भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ही भूमिका माऊलींनी दिली. त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी पास आउट झाले. माझे वडील, मी स्वतः, माझा भाऊ, माझी बहीण, माझे दाजी, सर्वांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि असंच गावातील असंख्य लोकांनी घेतलं. 4-4 पिढ्या त्या गावात घरात शिकल्या. त्याच गावात शिकवणाऱ्या आम्हाला शेख सरांची आजही आठवण येते. त्याच गावात शिकवणाऱ्या आम्हाला सर्व शिक्षकांची शिस्त आम्हाला आजही दिसते. आमच्याच शाळेमध्ये संत ज्ञानेश्वरांचं नाव लाभलं. पहा, एक ठिकाणी शक्ती दिसली छत्रपती नावातून आणि दुसऱ्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्यालयातून भक्ती दिसली. आणि म्हणूनच की काय, माझ्या गावामध्ये आज 350 वर्षांपूर्वीचं तर मंदिर आहेच, पण अलीकडच्या काळामध्ये शंकराचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, देवी अंबाबाईचं मंदिर आहे. आणि या सर्व मंदिरातून एक सुजान असा नागरिक तयार होतोय. त्या ठिकाणी भक्ती जोडली जातीये. गावच्या इतिहासामध्ये अनेकांचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल. ज्यांनी ज्यांनी गावाच्या इतिहासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे ती सर्व मंडळी आज गावासाठी झटलेली आहे. शेवटी पर्याय असतो. पहा, मी पुन्हा एकदा सांगेन की ही गोष्ट अध्यात्माशिवाय शक्य नाही. आणि म्हणून सर्व शिक्षक मंडळींना, सर्व गुरुवर्यांना मी मनापासून एक त्रिवार अभिवादन करतो. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं तर आता मला विशेष गोष्ट एक बोलावीशी वाटते. ती गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट थोडीशी ज्ञानाची आहे. अलीकडच्या काळामध्ये जातीमध्ये थोडी विभागणी होतीये, पण ती व्हायला नाही पाहिजे. कारण ती जर झाली तर आपल्यामध्ये जे प्रेम आहे ते कमी होत जातं. ते प्रेम कमी होता कामा नये. 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचं आमचं गाव आहे. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आमच्या गावाने प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आमच्याच गावामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीचा घटक राहतोय याचा मला अभिमान आहे. मी जातीचं राजकारण करणार नाही. राजकारण हा माझा पिंड नाही. पण सामाजिक रचनेतून माझ्या गावाकडे पाहत असताना मला एवढं परिपूर्ण गाव भारतात दुसरं कुठलं दिसलं नाही. कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नाव घेऊ? अरे सगळेच माझ्याकडे हिरे आहेत.
आणि जे हिरे जन्माला आलेले आहेत त्याला मोती आणि पैलू पडल्याशिवाय राहणार नाही. किती आनंद वाटतो मला. गावामध्ये गेल्यानंतर माझा मित्र आज तो नाही, सुनील फंड. नुसतं नाव जरी घेतलं तरी त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो. माझे वडील म्हणायचे, सुनील नेहमी कामाला हजर राहतो, सुनील फार प्रेमळ आहे, सुनील फार चांगला आहे. पण सुनील स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे निघून गेला. पण सुनील फंडच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं बसल्यानंतर दिसायचं गाडगे बाबा बसलेले आहेत. अरे, ज्या गाडगे बाबांनी एक कुठल्या समाजात बाबा जन्माला आले, गाडगे बाबांची जात विचारायचा कोणाला अधिकार नाही, पण गाडगे बाबांनी ज्या समाजाला प्रतिनिधित्व केलं नाही तर या देशाचं, या राष्ट्राचं प्रतिनिधित्व बाबांनी केलं. पण बाबा अमरावतीमध्ये एका परीट समाजामध्ये जन्माला आले होते. आणि गाडगे बाबांनी काय शिकवलं? हातामध्ये कुठल्याही प्रकारची लेखणी न घेता आपल्या दैदिप्यमार वाणीने त्यांनी बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानायचे, आचार्य अत्रे ज्यांच्या चरणी लीन व्हायचे, अरे डोक्यावर खापर घेऊन फाटक्या एक लोकांनी फेकलेले कापड बांधून ज्यांचं घोंगडी करून घालणारा हा राजा एक लोकराजा झाला, कारण तो फकीर होता. देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला असं म्हणत 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 गाडगे बाबांनी गावं साफ केली. गावात मंदिरात गेले नाही, पण मंदिराच्या बाहेरची घाण साफ केली. आणि बाबा आज मंत्रालयात गेल्यानंतर तुम्हाला गाडगे बाबांचा फोटो दिसतो आणि त्यांचे विचार दिसतात. ते म्हणायचे गोरगरिबांची लग्न लावा, भुकेलेल्याला अन्न द्या. हे का बोलायचे बाबा? साध्या सुध्या गोष्टी त्यांनी सांगितलं, बाबांनो, दगडात देव नाही तर माणसात देव आहे. आणि म्हणून गाडगे बाबांचे विचार किती मोठे आपण सर्वांनी घेतले पाहिजे. ते सुनील फंडचं कुटुंब प्रतिनिधित्व करणार आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. ही भूमिका तुम्ही आम्ही जगायची आहे. कारण गाडगे बाबा कोण होते? त्यांनी एका शिक्षण सम्राटाला कशी मदत केली, एका शिक्षण महर्षीला कशी मदत केली हे मी तुम्हाला सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील हे गाडगे बाबांचे शिष्य होते. आणि 1948 साली महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर कोणीतरी गाडगे म्हणजे त्या ठिकाणी बाळासाहेब खेर मुख्यमंत्री असताना त्यांचे कोणीतरी कान भरले आणि सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील हे गांधी हत्येच्या काही ना काही अंशी त्यांचा सुद्धा त्याच्यात कुठे ना कुठे दुरान्वये ज्या लोकांनी ते हत्या केलेली त्यांना ते सपोर्ट करतात. म्हणून रागापोटी, राजकीय आकसापोटी रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद करण्यात आलं. ही बातमी कर्मवीरांना अतिशय हवालदिल झाले. त्यांचा काही संबंध नव्हता त्या कार्याशी, कारण गांधीजींची हत्या कोणालाच पटणारी नव्हती आणि कर्मवीरांना पटायचं काही संबंधच नाही. त्यावेळेस अनुदान बंद झालं, त्यांचे सगळे मार्ग बंद झाले. हजारो मुलं कशी शिकवायची हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी कर्मवीरांना एक आशेचा किरण दिसला. निस्पृह जीवन जगणारे गाडगे बाबा दिसले. आणि मग कर्मवीरांना उठले आणि निघाले. नाशिकच्या त्या गोदातटी गाडगे बाबांचं संध्याकाळचं कीर्तन, त्यांचा कार्यक्रमच असायचा. दिवसभर गाव स्वच्छ करायचं, संध्याकाळी त्याच गावात 1 तास 1.5 तास कीर्तन करायचं आणि मग तिथंच जे मिळेल आपल्या खापरात घ्यायचं, खायचं, तिथंच या धरतीला गोधडी करायचं आणि आकाशाला पांघरून करून त्याच मंदिरात झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात निघायचं. अरे असं जीवन जगले म्हणून तर आज ही माणसं देव झाली. ही माणसं अशीच थोडी ना देव झाली. आणि मग काय झालं? तिथं पाहिलं गाडगे बाबांनी भाऊराव आलेत. कीर्तन थांबवलं आणि विचारलं, भाऊराव आपण येणं केलं? हो बाबा, असा प्रसंग झाला आणि माझ्या संस्थेचं अनुदान शासनाने बंद केलंय बाबा. गाडगे बाबांनी सांगितलं, भाऊराव तुम्ही तुमचं कार्य करत राहा, बाकी मी पाहतो. हा चिंदड्यांनी, गोधडीच्या चिंदड्यांनी अंगावर परिधान केलेला हा सूर्यबिंब नाशिकवरनं सरळ मुंबईच्या दिशेने निघाला. मंत्रालयामध्ये बाळासाहेब खेरांना भेटले आणि सांगितलं, बाळासाहेबांनी पाहिलं बाबांकडं आणि बाबा आदर्शच होते. बाबांना विचारलं, बाबा आपण आलात, निरोप पाठवायचा, मी आलो असतो, आपण सांगायचं आणि मी ऐकायचं, असं बाळासाहेब खेर म्हणले गाडगे बाबांना. कारण की नैतिक उंची तेवढी उंची होती, तेवढी मोठी होती. आणि मग त्या ठिकाणी विचारलं, बाबा काय याचा अर्थ काय? त्यावेळेस ते काय म्हटले ऐका. बाळासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊ पायगोंडा पाटील हा महान आहे, तो महापुरुष आहे.
गोरगरिबांची 18 पगड जाती धर्माची लेकरं आपल्या पंखाखाली घेऊन शिकवतोय, वाढवतोय, घडवतोय. हा महापुरुष जर चुकला असेल तर त्याच्या पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका. म्हणजे त्यांना इनडायरेक्टली असं सांगायचं होतं, रयतचं अनुदान चालू करा. आणि रयतचं अनुदान 8 दिवसानंतर सुरू. त्यावेळेस त्यांनी बाळासाहेब खेरांनी शब्द दिला, बाबा चिंता करू नका, मला जे शक्य आहे ते मी करतो. आणि मग 8 दिवसांनी रयतचं अनुदान चालू झालं. सगळ्या रयतमध्ये आनंद झाला. गाडगे बाबांनी ते करून दिलं. कर्मवीर अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं. पण एक लक्षात घ्या, ज्या दिवशी गाडगे बाबा गेले त्या दिवशी कर्मवीर अण्णांनी शपथ घेतली. आणि कृष्णा कोयना ज्या ठिकाणी एकत्र येते त्या कराड गावात कृष्णा कोयनेच्या संगमावर संत गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केलं. अशा प्रकारे ते त्यांच्या कार्याचे ऋणी झाले. माझ्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली, ज्या बाबासाहेबांनी सांगितलं मला जगायचंय, मला वाढायचंय, मला घडायचंय. रामजी बाबांनी नोकरी करत असताना आपल्या मुलाला पुस्तकं आणून दिली. मुलीचं लग्न झालं. ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेले. तिला जे काय 4-2 सोन्याचे दागिने घातले होते तिला मागितले परत. बघा, एक बाप आपल्या लग्न झालेल्या मुलीच्या दुसऱ्या दिवशी घरी जातो आणि म्हणतो, तुला मी जे काय काल दागिने घातले ते मला दे. मी ते सोनाराकडे ठेवून मोडतो आणि 4 पुस्तकं आणतो. आपला भिवा फार वाचतोय. पुस्तकं द्यायला पैसे नव्हते त्या बापाकडे. त्यांनी मुलीला दागिन्याचं महत्व दिलं नाही, पण ते दागिने परत घेऊन आपल्या मुलाला वाचायला दिले बाबांनो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर घटना लिहू शकले, विसरून चालणार नाही. आमच्या गावातल्या सर्व बांधवांना मला विनंती करायची आहे, शिक्षणाला पर्याय नाही. पुस्तकी शिक्षणापेक्षा सामाजिक शिक्षण, वैचारिक शिक्षण, अवांतर वाचन याला महत्व द्या. माझ्या गावामध्ये मला आठवतंय, मी 9वी 10वीत असताना सुखदेव औचित्य आमचे मित्र, माझ्या वडिलांचे मित्र, त्यांच्या सुविद्य पत्नी गावच्या सरपंच होत्या. मान मिळाला. पण पोरं किती शिकली याचा विचार आता तुम्हाला आम्हाला करावा लागेल. शिकलं पाहिजे, शिकल्याशिवाय पर्याय नाही. सुका मामा, तुम्हाला जर तुमचे दिवस बदलायचे असतील तर तुमच्या नातवाला तुम्हाला शिकवावं लागेल. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अभिमानाने सांगतो, प्रेमाने सांगतो, अधिकारवाणीने सांगतो, कारण आपण शिकलं पाहिजे. आध्यात्मिक वारसा आहे माझ्या गावाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांकडे गेले जेव्हा जे हॉस्पिटलमध्ये गाडगे बाबा ऍडमिट होते तेव्हा. आणि जाताना आपल्या स्वीय सहायकाला सांगितलं 2 घोंगड्या घेऊन ये. ते घोंगड्या घेऊन आले. बाबा त्या ठिकाणी म्हणजे पडलेले होते. त्या जे हॉस्पिटलमध्ये त्यांची शेवटची घटिका चालू होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर गाडगे बाबांकडे पाहिलं. गाडगे बाबांनी आंबेडकरांकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबासाहेब आपण कायदा मंत्री आहात, मी असा फकीर, तुमचा वेळ महत्वाचा. मला भेटायला कशासाठी आलात? तुम्ही फार छान काम करताय, तुम्ही जा पुढे. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पाणी येऊन सांगितलं, बाबा ही खुर्ची आहे, आम्हाला कायद्याचं मंत्रीपद आहे, पण तुम्हाला जनतेच्या मनात महान महाराजाचं पद आहे. एका लोक नेत्याच्या पलीकडचं असं जनतेने तुम्हाला महाराज बाबा हे पद दिलेलं आहे. तुम्ही आयुष्यभर कोणाकडनं काही घेतलं नाही, पण मी आज 2 घोंगड्या आणल्यात बाबा, एक अंतरण्यासाठी आणि दुसरी पांघरण्यासाठी. आयुष्यभर दुसऱ्यासाठी झटणाऱ्या गाडगे बाबांना देशाच्या कायदा मंत्र्याने लंडनवरनं शिकून आलेल्या बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 घोंगड्या दिल्या, एक अंतरण्यासाठी आणि एक पांघरण्यासाठी. इतिहासाचा संवाद विसरून चालणार नाही. मागचा इतिहास जर नसेल तर पुढची वाट दिसणार नाही. बाबांनो, मला पोटतिडकीने सांगायचंय की आपल्याला आता शिकलं पाहिजे. प्रत्येक जणांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा सामाजिक शिक्षण घेतलं पाहिजे, आध्यात्मिक शिक्षण घेतलं पाहिजे. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा, त्या सुनील फंडच्या तिथे आजही गाडगे बाबांचं चित्र पाहिल्यानंतर मला सुनील फंडला नतमस्तक व्हावंसं वाटतं. सुनील, तू कदाचित तुझ्या जातीमुळे गाडगे बाबांचं चित्र तिथे लावलं असेल, पण ज्या गाडगे बाबांचं चित्र तू तुझ्या हॉटेलमध्ये लावलंय ते गाडगे बाबा फक्त तुझे नाहीत तर हे पूर्ण जगाचे आहेत बाबा. हे मला तुला आवर्जून सांगायचं आहे. थोडंसं पुढे गेलं पाहिजे. माझ्या वडिलांनी मला एक 4-5 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी सांगितलं की मी वरच्या कुंभारवाड्यात गेलो आणि त्या ठिकाणी एक संत
गोरा कुंभाराचं मंदिर होतंय, मला फार आनंद वाटला. म्हणले मी त्या ठिकाणी बसलो. त्या सर्वांबरोबर अंबादास गोरे असतील, सोमनाथ गोरे असतील, नारायण गोरे असतील, ही सगळी आमची मंडळी, आमचा मित्रपरिवार आहे. ही सर्व प्रेमाने हसून खेळून निर्व्यसनिक पूर्ण गोरे परिवार, ज्यांनी त्या मातीला आकार देऊन मडके घडवले, तो पूर्ण गोरे परिवार समाजाला सुद्धा आकार देतोय. अंबादास प्रवचन करायला लागला. हे ऐकल्यानंतर वाटतं की चोखा मेळ्याने जे काही शिकवलं, जे संत गोरोबानी शिकवलं, ते अंबादास शिकत चाललेला आहे. याचा मला आता अभिमान वाटतोय. कारण इथे भक्ती आहे, इथे शक्ती आहे, इथे तुमच्या आमच्या प्रेरणेने काम करायची एक वेगळ्या प्रकारची परंपरा आहे. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. अंबादास, तुझ्या भक्तीने लोकांना प्रेरणा दिलेली आहे. आज एक रुईचा ह ब प अंबादास गोरे झाला, याचा आम्हाला अभिमान आहे. कारण हा अभिमान फक्त तुमच्या आमच्यासाठी नाही, भगवद्गीतेमध्ये यासाठी सांगितलेलं आहे भगवान कृष्णाने की यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीरविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. कारण कधी त्यांना मी कोणत्याही आमच्या गोरे परिवाराला, कुठल्याही माणसाला, दादाभाऊ गोरे असेल, सोमनाथ गोरे असेल, अंबादास गोरे असतील, कोणालाही मी रागवताना ओरडताना पाहिलेलं नाही. कारण नीट लक्षपूर्वक ऐका, ती गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे. का सांगायची ती गोष्ट? कारण क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोध खूप वाईट आहे. अजिबात त्यांनी त्या ठिकाणी कोणी क्रोध केलेला नाही. बघा ना, किती आनंदाची गोष्ट आहे. अरे किती बोलावं, किती बोलावं. तुम्ही फक्त मातीला आकार देऊन मडकी तयार नाही केली, तुम्ही समाजाला आकार देऊन अंबादासजी समाज तयार करायचं काम करतायत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पलीकडचा थोडंसं पुढे गेल्यानंतर जाणवतं की आपण थोडासा विचार केला पाहिजे. एक एक महापुरुष माझ्या गावात जगलेला आहे. आज आम्ही वर जातो, मालवडीवर जातो, आणि बाबुर्डीकडे जात असताना जेव्हा वरच्या फाट्यावर गेल्यानंतर आम्ही पाहतो तिथे एक छान टुमदार शाळा आहे. सचिन किसनराव साबळे माझा वर्गमित्र, त्याच्या घराच्या शेजारीच ती शाळा आहे. गावच्या सरपंच मोहन शेठ साबळे त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी शाळा आहे. आणि शाळा म्हणजे पहा, पूर्वी वाड्या वाड्यांवर आता सुद्धा शाळा झालेल्या आहेत. ती शाळा वाडीवर आली. अरे कोणामुळे आली? या देशामध्ये पहिली आद्य शिक्षिका कोण झाल्या? ह्या झाल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले. त्या सावित्रीने अंगावर शेण घेतलं पहिल्यांदा शिक्षिका होत असताना. त्या सावित्रीचं नाव 350-300 वर्षानंतर कोणाला द्यावं लागलं माहित आहे? पुणे विद्यापीठाला ज्योतिबा सावित्रीबाई फुले असं नाव द्यावं लागलं. हे विसरून चालणार नाही. अरे काय सांगितलं ज्योतिबाने? ज्योतिबाने काय सांगितलं ते तुम्हाला मला आज आवर्जून सांगायचंय. आणि एवढ्यासाठी सांगायचंय की त्याला आता पर्याय नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. विद्या नसेल तर बुद्धीचे भरण पोषण होणार नाही. बुद्धी अविकसित राहिली तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कळणार नाही. एवढं जरी ज्योतिबा फुलेंचं आत्मसात केलं ना, तरी त्यांच्या जीवनाला आपण न्याय दिला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आजही या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. याचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं प्रतिनिधित्व करणारं आमचं अर्ध गाव आहे. आणि अर्ध्या गावामध्ये मला एकच फक्त घ्यावंसं वाटतं की जे काही आता ज्योतिबा फुलेंचे विचार आपण आत्मसात करतोय ते सर्व आता समाजापर्यंत आपण आणले पाहिजे. माझं फार मोठं इच्छा आहे की आपण आपल्या गावामध्येच पूर्ण महापुरुष पाहतोय. म्हणजे आजही ओबीसी माळी समाजाचे खऱ्या अर्थाने फक्त ज्योतिबा फुले होते का? शेतकऱ्यांचा आसूड फक्त त्यांनी काय फक्त माळी समाजाच्या शेतकऱ्यांसाठी लिहिला का? नाही. मग आज आपण त्याच्यावर का मतभेद निर्माण करायचे? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्व समाजासाठी होत्या. मला माझे आजोबा सांगायचे लहानपणी
की आपल्या गावामध्ये ब्राह्मण समाजाचे वाडे आहेत. तेवढे काळाच्या पलीकडचे लोक आहेत की त्यांनी वाडे सोडले, घर सोडा, वाडे सोडले. ते पुण्यात सदाशिव पेठेत गेले. सदाशिव पेठेत आता त्यांचे वाडे मोकळे आहेत. ते अमेरिकेत गेले. आणि जेव्हा आपण अमेरिकेत जाऊ ना मित्र हो, तेव्हा ते चंद्रावर पोहोचलेले असतील. कुठल्याही जाती धर्माला नाव न ठेवता जेवढं चांगलं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याचं आपण एक चांगल्या प्रकारे जीवन सुंदर केलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थाने शिकवणाऱ्या पहिल्या आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले तर आहेतच आहेत. पण आज घडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला आदर्श शिक्षकांचा जर वारसा डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर दोन लोकांचं फक्त चेहरा डोळ्यासमोर आणा. ते म्हणजे अरे त्या काळात त्यांचा त्याग होता. आजही आपल्याला थोडाही त्याग करायला नको, त्याग करावा लागेल. मी स्वतः डीएड, बीएड, एमएड एज्युकेशन मध्ये पीएचडी केल्यानंतर LLM केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात पीएचडी केलेली आहे. आणि माझी पीएचडी काय फक्त मिरवण्यासाठी नाही, तर मुलींचं डीएड कॉलेज जेव्हा मी काढलं तेव्हा त्या प्रत्येक मुलीमध्ये मी शिक्षिका पाहिलेली आहे. आणि म्हणून आनंदाने मला सांगायचं आहे की आजही आपण फुल्यांचे विचार जिवंत ठेवले पाहिजेत. थोडंसं पुढे गेल्यानंतर मी पाहतो आदिवासी. आज आपण आदिवासी समाजाचा आदर्श घेतो. आदिवासी एकतर मुळात मानवाची निर्मितीच आदिवासी या घटकातून झालेली आहे. डार्विनचा सिद्धांत जर तुम्ही पाहिला तर पूर्वी हा माणूस रानटी होता. हा प्रत्येक माणूस रानटी होता. अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, प्रगती करत 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 इंटरनेट पर्यंत माणूस आला. इंटरनेटने जगाला जोडलं पण माणसं लांब नेली. आणि त्या आदिवासीचं प्रतिनिधित्व करणारा आमचा सचिन म्हस्के, नितीन म्हस्के. अरे सचिन तर पोलीस झाला, नितीन लोकनेता होऊ पाहतोय. हे गावातलं एकच घर, किती मोठा आदर, किती सज्जनतेने काम करण्याची परिसीमा ह्या मंडळींनी आम्ही पाहिली. आणि म्हणून तेही प्रतिनिधित्व आमच्या गावात आहे. म्हणून आज कोणी वेगळं नाही, तुम्ही आम्ही सगळे एक आहोत. एका कुटुंबात आहोत, एका घरात आहोत, एका दारात आहोत, एका स्वप्नात आहोत, एका विचारांमध्ये आहोत. आपल्याला थोडंसं पुढे गेलं पाहिजे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या जिल्ह्याने दोन लोक दिली या देशाला. एक दिले अण्णा हजारे. पाणी अडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र त्यांनी आत्मसात केला आणि राळेगणचं नंदनवन करून दाखवलं. त्यांच्या पायावर डोकं ठेवून तांबड्या मातीत हिरवा बाजार ज्यांनी उभा केला ते पोपटराव पवार. त्यांनी हिवरे बाजारचं कल्याण केलं. आता पोपटराव पवार अण्णा हजारे होता येणार नाही, आपल्याला व्हायचं पण नाही. पण आपल्याला आपण व्हावं लागेल. आपल्याला आपण आपल्या गावाचा विकास करून उद्या एक वेगळा छत्रपती पॅटर्न तयार करावा लागेल. हे बोलून होणार नाही. याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खस्ता खाव्या लागतील. एक बीनी गाडून घेतल्याशिवाय त्याचं झाड होत नाही आणि झाड झाल्याशिवाय तिला फळं लागत नाहीत. एक माणूस जर घडला तर पूर्ण पृथ्वी घडू शकतो. कारण ती घडण्यासाठी 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आपल्याकडे इरिगेशन खात्याने तलाव करून दिला. तो तलाव काय आहे? तो तलाव आपल्या गावाची जलपर्णी आहे. त्या पाण्यामुळे सधनता आलेली आहे. सधनतामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं ज्ञान आलं पाहिजे. त्या ज्ञानाचं रूपांतर आपल्या कर्तृत्वात झालं पाहिजे. हाकेच्या अंतरावर आपल्याकडे सुप्यामध्ये MIDC आलेली आहे. लोकांकडे चांगल्या प्रकारे ज्ञान करण्यासाठी, घेतलेलं ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेलं ज्ञान घडवण्यासाठी आपल्याकडे आता एक व्यासपीठ आलेलं आहे. त्या व्यासपीठामध्ये तुम्ही काम करत असताना आपण आपल्या शेतीला जपलं पाहिजे. माणसं धोका देतील पण जमीन धोका देत नाही. आपल्या जमिनीचा एक तुकडाही कोणी विकला नाही पाहिजे. कारण माणसं वाढतात, जमीन आहे तेवढीच आहे. जमीन कधी वाढत नाही, पण लोकसंख्या वाढत चाललेली आहे. कदाचित तुम्हाला जमिनीचे 4 पैसे विकून मौज मजा करता येईल, पण जर ती जमीन विकली तर परत कधीही घेता येणार नाही. मित्र हो, फार अधिकारवाणीने आज तुमच्याशी मी मुळात गावाच्या विकासाचा नाही तर त्याचा गावाचा आपलेपणाचा दृष्टिकोन विचार करत असताना मी अमेरिकेत गेलो, मी लंडनला गेलो, मी दुबईला गेलो, मी कॅलिफोर्नियाला गेलो. मी पाहिलं माझं गाव बरं आहे,
माझं गाव न्यारं आहे, माझं गाव वेगळं आहे आणि माझ्या गावाला जे गावपण आहे ना ते कशालाही नाहीये. प्रेम आहे त्या गावामध्ये. आणि मग गाव म्हणजे कोण हो? तर गावातली माणसं म्हणजे गाव. माझ्या गावामध्ये आजही मला आठवतंय एक सरकारी दवाखाना आहे. त्या काळामध्ये सरकारी दवाखाना रुई छत्रपती ज्या गावामध्ये फक्त 2 एसट्या एक सकाळी आणि एक संध्याकाळी मुक्कामी यायची, त्या गावामध्ये त्या काळात सरकारी दवाखाना आहे. आरोग्याची सेवा करण्यासाठी माझ्या गावामध्ये सरकारी दवाखाना निसर्गाने आपल्याला नीतीने दिलेला आहे. आपल्याच गावामध्ये चांगलं विद्यालय आहे. बाबुर्डी, पिंपरी गवळी, भोयरे ह्या सर्व भागातली मंडळी आपल्या गावात शिकायला येत होती आणि शिक्षणाचा आई करता करता प्रगती केलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही. म्हणून आपल्याला आता आपल्या गावाच्या प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे उच्च कोटीचं मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काही ना काही विजन ठेवलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, निसर्गासाठी हे कालचक्र आहे. या निसर्गाच्या चक्रावर आपण एक 50, 60, 70 वर्षासाठी आलेले पाहुणे आहोत. कोणी इथं परमनंट आला नाही. रामकृष्ण आले गेले, जग का ओसची पडले. विचार करतो आपण की मी परमनंट आहे आणि ते परमनंट कोणीच नाहीये. अध्यात्मामध्ये वारसा सांगितलेला आहे. जेव्हा अर्जुनाने सांगितलं मला लढायचं नाही, अनेक तरुणांना आता थोडं अपयश आलं की ते थकतात, नाराज होतात, दुःखी होतात, कष्टी होतात, लढायचं नाही म्हणतात, जगायचं नाही म्हणतात. माझी विनंती आहे त्यांना, भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं अर्जुना तुला लढलं पाहिजे, तुझं कर्तव्य तुला पार पाडलं पाहिजे. कारण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संग सत्व कर्माणी. कर्म हेच जीवन आहे. माझे वडील नेहमी सल्ला देतात, माणसाने सातत्याने काम करत राहिलं पाहिजे, हातपाय हलवत राहिलं पाहिजे, जिद्दीने सकाळी उठून लवकर कामाला सुरुवात केली पाहिजे, रेंगाळलं पेंगाळलं नाही पाहिजे. आजही त्यांचे वाक्य आमच्या कानात असे घुमतात. मी पुण्यात चुलत्यांकडे शिकायला आलो आणि पुण्यामध्ये मी बंगल्यात राहिलो. मला आठवण यायची माझ्या आईची. रात्रंदिवस माझी आई इंदुबाई नानासाहेब करपे शेतात काम करायची, कष्ट करायची, तर माझा बाबा पुण्यात शिकतोय म्हणून करायची. माझ्या आईने माझ्यासाठी, माझ्या भावंडांसाठी जेवढं कष्ट केलंय, आज तिचे हाडं ठिसूळ झालेत, तिचे गुडघे ठिसूळ झालेत. ते ठिसूळ होण्यामध्ये आमचा दिलेला जन्म आहे. आमच्यासाठी खाल्लेले खस्तात. आई एक नाव असतं, घरातल्या घरात बसलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, नसली म्हणजे कुठं नाही म्हणवत नाही. बाबांनो, ती जन्माची शिदोरी असते, सरतही नाही आणि उरतही नाही. या जगामध्ये ज्या दिवशी तुमचे आई वडील जातील, एवढं लक्षात ठेवा बाबांनो, तुमच्यावर प्रेम करणारी सगळ्यात शेवटची व्यक्ती गेली म्हणून समजा. कोणीच करू शकत नाही आई वडिलांना एवढं प्रेम. ते आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सोन्याचा घास त्यांना नाही घालता आला तरी चालेल, पण त्यांच्यासाठी खस्ता खा. त्यांना 2 तुकडे नाही पाहिजे, त्यांना प्रेम पाहिजे, त्यांना आत्मविश्वास पाहिजे, त्यांना तुमच्या कर्तृत्वामध्ये आनंद आहे. बाप कधीच म्हणत नाही मला मोठं व्हायचंय. बाप एवढंच म्हणतो माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. बापाची एवढीच इच्छा असते. मग तो कुठलाही बाप असू द्या, तो गरीबाचा असू द्या, श्रीमंताचा असू द्या, पाटलाचा असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, बाप असतो. आणि बाप फक्त एवढंच म्हणत असतो, माझा पोरगा माझ्या पुढे 4 पावलं गेला पाहिजे. एवढं करण्याचं धाडस ठेवा. मग बघा, जीवन सुंदर आहे. करण्यासारखं खूप काही आहे. स्वतःसाठी जगलात तर संपलात, दुसऱ्यासाठी जगलात तर टिकलात. महापुरुष मला दिसतात, माझ्या गावात दिसतात, माझ्या मंदिरात दिसतात. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोल्हापूरची अंबाबाई आमच्या तळ्याच्या खालच्या बाजूला आहे. अंबाबाईचं मंदिर त्या ठिकाणी आहे. जा अंबाबाईच्या मंदिरात आणि घ्या एक शपथ की मला हे करायचंय आणि मी ते करणार. हो द्या दुसरा शिवाजी तुमच्या घरात तयार. का नाही होणार? एक बी जर व्यवस्थित लावली तर तिचं झाड होतं, आणि जर तिचं झाड झालं तर जंगल व्हायला वेळ लागणार नाही. हे शिकलं पाहिजे, हे घडलं पाहिजे. आणि हे घडवताना, शिकवताना, वाढवताना तुम्हाला आम्हाला जगलं पाहिजे. आता थोडंसं पुढे बोलतो. अध्यात्माची वाट आपल्या गावात लोकांनी धरली. मला फार आनंद वाटतो, म्हणजे खरंच आनंद वाटतो. बाळासाहेब दिवटे मला बऱ्याच वेळा फोन करतात.
त्यांच्या आईंचा माझा फार चांगला परिचय होता. गोदा काकू म्हटलं की त्या सगळ्यांशी प्रेमाने बोलायच्या. गावामध्ये सगळ्यांबद्दल त्यांच्याबद्दल एक आदर होता. त्यांचे चिरंजीव अध्यात्मात बाळासाहेब आले. ते बऱ्याच वेळा अध्यात्माच्या गोष्टी सांगतात. कळसाचं काम करताना आमचंही थोडंसं योगदान लाभलं. आमचा श्रीधर म्हणजे उर्फ मफा सर सुद्धा त्याच्यात चांगलं लक्ष घालतात. परवा मला अनेक मंडळी भेटतात, फोनवर बोलतात. अध्यात्माच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चांगली आहे. एकच फक्त विनंती आहे, तुकाराम महाराज म्हटले, देव शोधण्यासी गेलो आणि देवची होऊनी ठालो. तुकाराम महाराज म्हटले, उरलो उपकारापुरता. आणि तुकाराम महाराज अजून एक म्हटले की मला आयुष्यामध्ये जे काय दिलंय ते भगवंताने दिलंय, मी फक्त वाढणार आहे. ही जी पंगत आहे ना, ही भगवंताची आहे. आपण वाढपे आहेत. आपल्याला जे आयुष्य मिळाले ना, आपलं नाहीये. अरे, आपला श्वासावर आपला कंट्रोल नाहीये. आपण आपलं काय मागायचं आणि काय म्हणायचं, माझं माझं माझं. कुठली गोष्ट आपली सांगा बरं. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. जन्माला आलो आपल्या हातात नाही, मरायचं आपल्या हातात नाही. आणि मग माझं माझं आपलं, माझं माझं आपलं आपलं कशासाठी करायचं. अरे, 4 गोष्टी आहेत. आनंदाने जगायच्या, प्रेमाने वाटायच्या, सुखाने सुख देत राहायचं. आनंद त्याच्यातच आहे. माणूस चुकत नाही, परिस्थिती चुकवते. आयुष्यामध्ये माणूस कधीच चुकत नाही. जसा जसा माणूस दर 10 वर्षांनी घडत जातो, 10 वर्षांनी माणसात परिवर्तन होतो. आता ते 2 प्रकारे होतं बरं का परिवर्तन. जर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ह्या षड्विकावर जर विजय मिळवला तर असं म्हणतात की उतर वयात जेवढा माणूस सुंदर आणि शांत होतो ना, तेवढा तो तरुणपणी कधीच नसतो. पण जर याच्यावर विरोध कंट्रोल नाही मिळवला आणि जर तडफडत तडफडत जर तो चालला तर त्याची फरफट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र नक्की, सुरुवातीच्या काळामधला माणूस कालांतराने बदलू शकतो. नरका नारायण सुद्धा झालेला आहे. आणि अनेक ठिकाणी आपण म्हणतो वाल्याचा वाल्मिकी पण होऊ शकतो. परंतु ह्या ध्येयरूपी मंदिरामध्ये आपण काय टाकतो? व्यसनांच्या आरी कुणी जाता कामा नये. मग ते तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट, दारू, काहीच व्यसन नाही पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या गावामध्ये श्लोक लिहिले पाहिजे. पाठांतर तुमच्या मेंदूला चालना देतं. मी पूर्ण भगवद्गीता पाठ करत आता माझा संकल्प आहे आणि बऱ्यापैकी मी श्लोक आता पाठ करत आलेलो आहे. जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण असं मला चालणार नाही. कारण भगवद्गीतामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या बुद्धीला चालना देण्याची क्षमता आहे. पर्यायच नाही दुसरा. क्रोधात भोवती सम्मोह, सम्मोहात विभ्रम आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की क्रोध केला नाही पाहिजे. मला सुद्धा प्रचंड राग यायचा. बऱ्यापैकी कंट्रोल करत 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 आता मी माझ्यात परिवर्तन करत चाललोय. म्हणजे मी तुम्हाला शिकवतोय म्हणजे काय, मी फार शहाणा आहे, ज्ञानी आहे अशातला भाग नाही. मी धडपड करतोय. मी पांडुरंगाच्या पायाशी बसून दररोज एक श्लोक आत्मसात करण्यासाठी पहाटे 3 वाजता उठून मी अभ्यास करतोय. कारण मला अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न सोषयती मारुत. ही भूमिका घेतली पाहिजे. कोणीच आईच्या पोटात शिकून येत नाही. माझी आई फक्त वाचू शकती, तोडकी मोडकी सही करू शकती, पण तिचा मुलगा डबल डॉक्टरेट झालाय, तिच्या सुना डॉक्टरेट झाल्यात. ही गोष्ट माझ्या आईला अभिमानास्पद असली पाहिजे. ती माझ्यापेक्षा कमी शिकलेली असेल. एक प्रसंग सांगतो. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले. 3.5 वर्ष तिथे ते थांबले. माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिकन्स म्हटल्यानंतर जगाने त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांचं ज्ञान पाहून जग त्यांच्या पुढे लीन झालं. आईला बिचारीला कमी दिसायला लागलं. वय झालं होतं. भोळी बाबडी आई, बंगालमध्ये राहणारी, देवीला मानणारी, कालीला मानणारी. नवस केला, माझा बाबा काय येत नाही. आणि सांगितलं, काली माझ्या हे देवी, माझा बाबा लवकर येऊ दे. माझा विवेकानंद स्वामी नरेंद्रच तिच्या दृष्टीने विवेकानंद जगाने दिलेलं नाव आहे. विवेकानंदांचं नाव खरं नरेंद्र आहे. आणि मग नरेंद्र नावाला बोलवलं. 3.5 वर्षानंतर आले. कलकत्त्याच्या भूमीमध्ये जंगी स्वागत झालं.
जे लोक स्वामी विवेकानंदांना नाव ठेवत होते ते त्यांना रथात घेऊन मिरवायला लागले. कोणीतरी सांगितलं, नरेंद्र अरे तुझ्या घराच्या जवळ तुझी आता मिरवणूक चालणारे पुढे चालली आहे, तुझी आई तुळशी वृंदावनापाशी, तिला जरा कमी दिसतंय रे, तुझ्यासाठी उभी आहे. रथामधून उतरले स्वामी विवेकानंद, पळत सुटले लहान लेकरासारखं. आईचा पाय धरला, पदर डोक्यावर घेतला, सांगितलं आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईने तोंडावून हात फिरवला आणि म्हटली, बाबा तू लवकर यावं म्हणून मी कालीला नवस केलता, उद्या माझ्याबरोबर येशील ना रे मंदिरात, मला नवस फेडायचा आहे. जगाला वेद शिकवणारा तत्वज्ञानी माणूस आईसाठी पानवणी पायाने आईच्या मागे गेला, पण आईला म्हणला नाही, आई असा नवस बस काय नसतो ग, याच्यात काय अर्थ आहे. अरे कोणाला शिकवता? शिक्षण कदाचित तुम्हाला 4 गोष्टी शिकवेल, पण त्या माऊलीने तुम्हाला प्रेमाने भरवलेली गोष्ट कधीच विसरू नका. तिने खस्ता खाल्ल्यात तुमच्यासाठी. इंदू नाना हॉस्पिटलची मी स्थापना केली, साईवाणी ट्रस्टचं मी इंदू नाना हॉस्पिटल सुरू केलं. त्याचं एकच कारण आहे, 105 वर्ष माझे आजोबा जयवंतराव गोविंदराव करपे जगले. 101 वर्ष माझी आई सरस्वती, आजी सरस्वती जगली. मी त्यांच्यासाठी त्यांची फक्त सेवा करण्याचं मला भाग्य लाभलं. मी भाग्यवान समजतो, स्वतः मला सेवा करता आली थोडीफार त्यांची. पण माझ्या आई वडिलांच्या नावाने हॉस्पिटल असून हजारो जयवंतराव आणि हजारो सरस्वतींची सेवा त्यांच्या लेकरांनी करावी, यासाठी मी हॉस्पिटलची ट्रस्टच्या माध्यमातून निर्मिती केली. बाबांनो, मी फार बोलत नाहीये, पण मला माझ्या गावाप्रती जे भाव आहे ना, तो तुमच्या पुढे मांडायचा आहे. विकासाची कामं होत राहतील, माणसाच्या मनाचा विकास पहिला झाला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातल्या मुलांना सांगितलं पाहिजे. मी गोरख साहेबराव दिवटे सरपंच, त्याची मुलगी फार छान भाषण करते. मी गोरखला सांगितलं, गोरख तिला शिकव, तिला घडव, तिला वाढव, तिच्या ज्ञानाला वाट करून दे, मग बघ ती कशी चमकते ते. काही देऊ नका, फक्त 2 गोष्टी द्या. मला आठवतंय 1998 साली जून महिन्यामध्ये सुप्याच्या चौकातून एसटीने मी पुण्याला निघालो माझे चुलत्यांकडे शिक्षणासाठी. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याजवळ 50-50 रुपये नोटाच्या 5,000 रुपये दिले आणि मला एवढंच म्हणले, चहाच्या टपरीपाशी, तू आता शिकायला चाललाय, चांगलं शिक, तुला काय पाहिजे ते मी देतो. माझ्या वडिलांनी खूप वर्ष सायकल चालवली. पहिली त्यांनी एमएटी गाडी घेतली, दुसरी राजदूत गाडी घेतली. दुसरी राजदूत गाडी घेताना त्यांना किती त्रास झाला मी पाहिलंय. पण माझा बाप मला सुप्याच्या चौकात उभं राहून म्हटला, तुला काय कमी पडलं मला सांग, मी आहे. हे फक्त नानासाहेब जयवंतराव करपे बोलू शकतात, दुसऱ्या जगात कोणी बोलू शकत नाही. ही गोष्ट विसरून चालणार नाही. इमारत झाल्यानंतर ज्यांनी दगडांनी आपल्यासाठी गाडून घेतलंय ना, त्या पायाला विसरायचं नसतं. ही गोष्ट मला आज आवर्जून सांगावीशी वाटते प्रत्येकाला. मी मोठेपणा आणि महती गाण्यासाठी किंवा काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही. कुठेतरी व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये अटॅचमेंट कमी होत चालल्यात, अटॅचमेंट वाढल्या पाहिजे. प्रेमाच्या, विश्वासाच्या, त्यागाच्या, समर्पणाच्या ह्या अटॅचमेंट वाढल्या पाहिजेत. त्याशिवाय तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं हे तुला जमत नाही, समजायचं ते आपल्याला जमू शकतं, तो बरोबर बोलत असतो, कारण ते त्याला जमत नाही. मी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांवर आता पूर्ण केला चित्रपट. थोड्या दिवसात तो सर्वांसाठी रिलीज होईल. छत्रपती शाहू महाराजांनी एक गोष्ट शिकवली, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचं काम छत्रपतींनी केलं, म्हणून छत्रपती ग्रेट होते. विषयामध्ये खूप बोलण्यासारखं आहे. सर्वांगीण विकासासाठी विचार जर केला तर थोडंसं पाण्याचं नियोजन, थोडंसं प्रशासनाचं नियोजन, गावामध्ये एक संस्कार वर्ग, ज्येष्ठ मंडळी जे 60च्या पुढचे आहेत त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या, वेळोवेळी त्यांची घेतलेली आरोग्याची काळजी, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, या सगळ्या माध्यमातून जे जे करावंसं वाटतं ते आपण केलं पाहिजे. करत असताना आपण अनेकांना एकमेकांना साथ दिली पाहिजे. ज्याच्याकडे काही कमी आहे त्याला मदत केली पाहिजे, ज्याच्याकडे आपल्याकडे जे कमी आहे ते त्याच्याकडून घेतलं पाहिजे. दोघांनी हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो, एक खऱ्या अर्थाने तुम्हाला गोष्ट सांगतो आणि थांबतो, एक आंधळा असतो आणि एक लंगडा असतो. आंधळा चाच पडतो, लंगड्याला चालता येत नाही. दोघांना फार वेगाने पुढे जायचं असतं.
काय करणार बरं? काय करणार? चाचपडण्यात वेळ जाणार आणि लंगड्याला फार काही स्पीडनी चालता येणार नाही. मग काय झालं तुम्हाला सांगतो. जी आंधळ्याची काठी होती का, ती बरोबर लंगडा आपल्या हातात घेतो आणि तो आंधळा धडधाकट असतो. तो म्हणतो आता असं कर, तू माझ्या खांद्यावर बस आणि तू आहे ना पायाने चालत राहा, मी तुला रस्ता दाखवित राहतो. बरोबर जसजशी काठी पुढे चालन तसं तो काठीच्या आवाजानुसार आंधळा जो असतो तो लंगड्याला खांद्यावर घेऊन चालत चालतो. सेम हेच करायचं. ज्याला जिथं कमी पडन त्याची दुसऱ्याची मदत घ्यायची, एकमेकांना सहाय्य करायचं आणि गुण्या गोविंदाने आपला दिवस जगायचा. आयुष्याचा शेवट जर गोड करायचा असेल तर परोपकाराशिवाय पर्याय नाही. दुसऱ्याच्या दुःखात आणि सुखात सहभागी व्हायचं आणि आनंदाने जगत असताना नेहमी समाधान ठेवायचं. जर काही जास्त बोललो असेल बाबांनो तर कमी करून घ्या आणि जर काही कमी असेल तर तरी न्यूनते पुरते अधिकही सरते. गीतेत शेवटी सांगितल्याप्रमाणे एकच गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची, ती म्हणजे नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न सोषयती मारुतः न सोषयती मारुतः. आत्मा शेवटी अमर आहे. धन्यवाद.